यवतमाळ शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना घडल्याने त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे। यवतमाळ शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा भर चौकात असून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांकडून पुतळ्याच्या मागच्या बाजूने शाई फेकून विटंबना करण्यात आली। अशा समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून यांना जेरबंद करावे अशी मागणी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जामनेर यांच्याकडून जामनेर नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात। काल आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। यवतमाळमध्ये अशा भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। अखिल भारतीय समता परिषदतर्फे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की मागून वार करण्यापेक्षा समोर येऊन वार करावे, मग तुम्हाला तुमची अवकात कळेल की महात्मा ज्योतिबा फुले काय होते, त्यांचे वारसदार कोण होते। महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे नसून सर्व बहुजनांचे आहे आणि सर्वांनी जाहीर निषेध व्यक्त करावा आणि सर्वांनी इथे येऊन तहसीलमध्ये आम्ही निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त केला। लवकर आज या निवेदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला आम्ही सर्व कार्यकर्ते एकच सांगू इच्छितो की हे जो काही भ्याड असे कृत्य केलेलं आहे समाजकंटकांनी, या समाजकंटकावरती या शासनाने देशद्रोहाचा गुन्हा यांच्यावरती दाखल केला पाहिजे। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं यांचं हे षडयंत्र आहेत, या संदर्भातले गुन्हे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा या समाजकंटकावरती शासनाने दाखल करावा अशी आमच्या सर्व फुलेप्रेमींची एकमुखाने मागणी आहे। तसेच मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो, या देशद्रोहाचे गुन्हे जर दाखल नाही झाले तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तीव्र आंदोलन छेडू आणि आम्हा सर्व फुलेप्रेमींना न्याय मिळावा शासनातर्फे हीच एक या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। जय फुले। निवेदन देण्याचा मागचा एकच हेतू आहे की महाराष्ट्र राज्यात जे राज्य समाज सुधारकांची खाण होती अशा या राज्यात क्रांतीसूर्य क्रांतीबा जे क्रांतीचे बाप होते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे यवतमाळ जिल्ह्यामध्ये महात्मा फुले चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याला बॅक साईडकडून पाठीमागून समाजकंटकांनी शाई फेकलेली आहे। तर आम्ही या ठिकाणी एकच सांगू इच्छितो या संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर या हिंदुस्थानाला की महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे विचार आहेत हे विचार हे शाई फेकणारे जे समाजकंटक होते यांनी फक्त पाठीमागून शाई फेकलेली आहे, परंतु महात्मा फुलेंचे जे विचार आहेत ते विचारांवरती शाई फेकून ते विचार नष्ट कदापि करू शकणार नाही। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत महात्मा फुले यांचे विचार हे चिरंतन अंतरिकालवादी सत्य होते, सत्य आहे, सत्य राहणार आहे, हे कोणीही पुसू शकणार नाही। तर हे जे भ्याड हल्ला, हे भ्याड षडयंत्र, हे भ्याड जे षंडवृत्तीचं या षंडवृत्तीच्या या प्रवृत्तीच्या लोकांना ठेचलं पाहिजे असं या सर्व वंचित दलित आदिवासी संपूर्ण समाजातर्फे भारतीय समाजातर्फे या ठिकाणी आम्ही संपूर्ण निवेदन देत आहोत। तर साहेब तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या दरबारी ही जी बाब घडलेली आहे ही प्रकाशाने त्या ठिकाणी लक्षात आणून द्यावी आणि यावर या समाजकंटकांवर कठोरातली कठोर कारवाई होण्यात यावी ही आपणास विनंती आहे। तमाम सामाजिक न्यायाच्या क्रांतीचे महानायकांना मी प्रथम अभिवादन करतो व त्यांच्या कर्तृत्वाला सुद्धा अभिवादन करतो। आज या महाराष्ट्राच्या महान सुधारक जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेवर शाईफेक करण्यात आली। शाईफेक करणारे अज्ञात समाजकंटक आहेत। हा जो भ्याड हल्ला आहे हा फुल्यांचे विचार, फुल्यांची क्रांती हे पुसू शकत नाही असा या भ्याड कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर सरकारने त्वरित कारवाई करावी व कठोरात कठोर त्यांना शासन व्हावं
हे प्रकार महाराष्ट्रामध्ये वरच्यावर घडत आहे. महाराष्ट्र ही भूमी संतांची, महंतांची, ऋषीमुनींची भूमी आहे आणि ही क्रांतीची भूमी आहे. सामाजिक क्रांतीचे महानायक, आद्य समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले हे याच भूमीत जन्मलेले आहेत आणि अशा महामानवावर शाही फेक करणं ही षंडवृत्ती आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. निषेधामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा जळगाव यातर्फेही आणि तमाम परिवर्तनवादी संघटना यांच्यातर्फे मी या घटनेचा जाहीर निषेध करतो.